नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. खरंच कवी कुसुमाग्रजांनी किती सुंदर सांगितले नाही. राम, कृष्ण, पैगंबर, येशू, शिवाजी महाराज, गांधीजी या सगळ्यांना एक आई होतीच की. नसतं त्यांना जन्म दिलं तर कदाचित इतिहास घडलाच नसता. ती मुलगी आहे म्हणून तिच्या जन्माचा हक्क आपण नाकारायचा आणि तिच्या येण्याने या जगात होणाऱ्या आनंदालाही आपण मुकायचं. खरंच आज प्रत्येकाने यावर विचार करण्याची वेळ आहे. आज वर्ल्ड चाइल्ड डे म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन आणि या दिनानिमित्तच आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कार्यक्रम उमलू द्या कळ्यांना. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी अशाच दोन तज्ञ आणि नमस्कार सर, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. श्री संतोष शिंदे मुलांच्या प्रश्नांवर गेली 23 वर्ष काम करत आहेत. मुलांसाठी संरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी समाजाचा आणि शासनाचा सहभाग वाढवणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुलांच्या प्रश्नांवर आजवर 150 पेक्षा अधिक लेख वर्तमानपत्रात त्यांनी लिहिले आहेत. बाल संरक्षण यंत्रणेसोबत ते काम करतात. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत रोशनी कदम. नमस्कार रोशनीजी. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. रोशनी कदम सध्या अक्षरा संस्थेमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था स्त्री पुरुष असमानता आणि मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे. आज आपण या दोघांकडूनही उमलू द्या कळ्यांना नक्की मुलींचे प्रश्न काय आहेत, आज त्यांची स्थिती कुठे आहे आणि आपल्याला कुठे जायचंय या सगळ्यांवर मार्गदर्शन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, आपल्या कार्यक्रमाला अनुसरून प्रश्न विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कार्यक्रम उमलू द्या कळ्यांना आणि आपल्याबरोबर आहेत श्री संतोष शिंदे आणि रोशनी कदम. संतोषजी, खरंच आजचा खूप महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज आपण हा कार्यक्रम करतोय. 8 डिसेंबर म्हणून राष्ट्रीय बालिका दिन म्हणून ओळखला जातो. मुळात त्यामागचं महत्त्व काय आणि त्याची भूमिका काय आहे? निश्चितच मला असं वाटतं की आपण समजून घेतलं पाहिजे की मुलींना समाजामध्ये सन्मानाने जगता यावं यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. खरं तर आजचा दिवस साजरा करण्यामागची भूमिका फार स्पष्ट आहे की बऱ्याचदा मुलींना आपण सगळी मोठी माणसं फार कमी लेखतो आणि मुलींना त्यांच्या जीवनामध्ये उमलण्यासाठी आपण सगळी मोठी माणसं फार कमी प्रयत्न करत असतो. तर या दिवसाच्या निमित्ताने मुलींना संधी मिळावी, मुलींना सन्मानाने जगता यावं यासाठी देशभर राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आणि आमच्यासारख्यांचं म्हणणं आहे की हा 24x7 म्हणजे 365 दिवस हा दिवस साजरा केला जावा, केवळ आज नव्हे. खरंय, म्हणजे अगदी त्याच दिवशी आपल्या मुली, महिला किंवा सखी म्हणजे असं म्हणतात की अनंत काळची जी माता असते तो एकच दिवस नसावा, ते 365 दिवस खरं तर तिचा गौरव करण्याची गरज आहे. रोशनीजी, मला तुमच्याकडे यायचंय की मुलींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एक ठरलेला आहे, आता बदलत चालला आहे, पण नेमका कसा आहे, तुम्ही काय सांगाल, तुमचं मत काय आहे? निश्चित थोडाफार बदलाची सुरुवात झालेली आहे, पण म्हणजे मुली जन्माला आल्यानंतरच सगळं म्हणजे तिला कमी लेखलं जातं असं मी नाही म्हणणार. मी असं म्हणेल की एकदा कळलं की स्त्री गरोदर आहे तेव्हापासूनच सुरुवात होते की तिला कमी लेखणं. मग म्हणजे आता गर्भधारणा झालेली आहे आणि मग त्याच्यामध्ये असंच गृहीत धरलं जातं की तो मुलगाच आहे, किंवा आपले उच्चारी शब्द असे असतात की अरे बाळा, कधी ती मुलगीच नसते. अरे मुला, म्हणजे कुणी जर समजा म्हणजे पोटामध्ये गर्भावस्थेत हालचाल होत असते, जर लात लागली किंवा अरे बाळा लात मारतो, कधी मुलगी लात मारते असं कधी संबोधलं जात नाही. आणि नंतर जन्माला आल्यानंतर मग असं म्हटलं जातं की मेरी बेटी तो बेटे जैसा काम करके दिखेगी. पण पुन्हा वारंवार कंपॅरिझनच केलं जातं, तुलनाच केली जाते. ही नसली पाहिजे. म्हणजे नक्कीच बदल सुरू म्हणजे
दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, पण आपल्या भाषेतही थोडासा बदल आलेला पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे असं म्हणू मला शकतो की काही वेळेला त्या मुलीलाही असं म्हटलं जातं की तू आमची मुलगी नाही, तू आमचा मुलगा मुलगाच आहे. आहे. तेच मी म्हणते की मग मुलगाच का, म्हणजे ती एक व्यक्ती म्हणून कधी स्वीकारणार तिला, तर तर gender gender म्हणून किंवा स्वीकार म्हणून लिंगभेद तिची जो आहे. सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये आणखी एक मला जोडावं हां, सर, वाटतं काय खरं सांगाल? सांगतो की आपल्याकडे आजही म्हणजे आपल्या प्रगत महाराष्ट्रात आज सुद्धा बऱ्याचशा मुलींना नकोशी नावानं समोरलं जात होतं. म्हणजे मुलींना डावलण्याची भूमिका ही खूप आधीपासूनच आहे. आणखीन एक NYK म्हणजे NNK नेम नॉट नोन, म्हणजे बऱ्याचदा मुलींना नावच दिली जात नाही, मुलांना आणि मुलींना नावच दिली जात नाही, हे आपल्याकडे घडतं. त्याच्यामध्ये नाकारणं हीच भूमिका असते मुलींना. अच्छा, पण आजचा हा जो बालिका दिन ओळखला जातो किंवा साजरा केला जातो 8 डिसेंबर, तर नेमकी या मुलांच्या किंवा मुलींच्या वयाची व्याख्या काय सांगाल? निश्चितच म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो समजून घेण्याची गरज आहे की खूप लोकांचा गैरसमज असा आहे की मूल म्हणजे खूप लहान मुलांसंदर्भातच आपण बोलतो, पण तसं नाही आहे. मूल म्हटलं की कायद्यानुसार मुलांची व्याख्या ही 18 वर्षापर्यंतचं मूल असं समोरलं जातं, आणि ज्याला आम्ही आणखीन सोप्या भाषेत असं म्हणतो की 17 वर्ष 365 दिवस, म्हणजे 18 वर्षाच्या आतील सगळ्या मुलांना मूल म्हटलं जातं. आणि ही कायदेशीर व्याख्या असल्यामुळे 18 वर्षाच्या आतील मुलांचं संरक्षण करणं, त्यांच्यासाठी संरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपल्या सगळ्या मोठ्या माणसांची जबाबदारी आहे. अगदी खरं आहे. म्हणजे त्यांचे जे अधिकार आहेत आणि त्यांची मानसिकता, त्याविषयी आपण बोलूयाच. एक फोन आलेला आहे, तो आधी घेऊया आपण. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार, बोला शलाकाजी. कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. हं. माझा प्रश्न असा आहे की उमलू द्या कळ्यांना आज हे जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे खरोखरच मुली आज कुठचं असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की मुली तिथे नाही आहेत. आणि आता सध्या खरी परिस्थिती अशी आहे की माणूस चंद्रावर पोचला, पण मुलीच्या बाबतीत मात्र आपणही अजूनही मागासलेलोच आहोत. मुलगी जन्माला येते म्हटलं की आपण लगेचच काय, म्हणजे काही पालक असे आहेत की त्यांना दुःख होतं, त्यांना ते नको वाटतं, म्हणजे जगा ती नाही जन्मली तरी उत्तमच आहे किंवा ते आपलं देणं लागतं कोणाचं तरी काहीतरी, अशा तऱ्हेने तिला वागणूक दिली जाते. हे चुकीचं आहे. आणि असंही म्हटलं जातं की सन इज सन टिल ही गेट्स वाईफ, डॉटर इज डॉटर थ्रू आउट युअर लाईफ. हे जरी म्हणजे असं म्हटलं जातं, आणि खरोखरच मुली म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहेत, पण तरी देखील मुलगी म्हटलं की नको वाटतं. असं का, आणि का हा अन्याय होतोय? नक्की शलाकाजी, आपण या प्रश्नावर म्हणजे आज ह्याच्यावरच आपल्याला एक चर्चा म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की एक मार्गदर्शन आणि त्यातून काही मार्ग जे सगळ्यांसमोर आपल्याला आणायचे. रोशनीजी, मला तुम्हाला विचारायचं की जसं शलाकाजींनी आता सांगितलं की सगळ्या क्षेत्रात अगदी चंद्रावरही आपण सगळीकडे पोहोचलो, पण अजूनही मुलींना कमी लेखलं जातं. जी एक मानसिकता आहे, जसं सुरुवातीला मी म्हटलं की आज आपले रामकृष्ण पैगंबर किंवा सगळ्यांची एक आई होती, आणि जर त्यांना जन्मच दिलं नसतं तर हा इतिहास जो काही तो घडलाच नसता. नक्कीच. तरीही मानसिकता का बदलली नाही अजून, काय सांगाल? एकतर आपण अशा समाजात राहतो, भारत हा एक पितृसत्तात्मक समाज आहे आणि ह्याच्यामध्ये पुरुषांना जास्त स्थान आहे आणि स्त्रियांना थोडंसं कमी. आणि स्त्रियांमध्येही सुद्धा त्यामध्ये जर मुली असतील तर आणखीच दुय्यम स्थान आणखी कमी होतं, आणि मग पुन्हा जाती आणि मग आर्थिक परिस्थिती असून आणखी ते स्थान खाली खाली जात जातं. सर, ही पितृसत्ताक जी विचार आहे, ही मानसिकता आहे, ही काही सिस्टीम नाही आहे. ही जी मानसिकता आहे, या मानसिकमध्ये स्त्रियांना कमी लेखलं जातं आणि मग मुलींनाही कमी लेखलं जातं, त्यामुळे त्या नकोशा वाटतात मुलींना. आणि जर समजा स्त्रियांना किंवा मुलींना पुढे यायचं म्हटलं तर मग त्या आपली सत्ता हरवेल का, ही थोडं मनात भीती असते, म्हणून वारंवार त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं जातं, त्यांच्यावरती वेगळ्या सक्ती केली जातात, त्यांच्यावरती वेगळे नियम लादले जातात, आणि म्हणून हे सगळ्या मानसिकतेमुळे स्त्रिया नकोशा वाटतात, मुली नकोशा वाटतात, असं मला वाटतं. संतोषजी, जसं मगाशी तुम्ही एक व्याख्या सांगितली की वयाची म्हणजे आपण 18 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांबद्दल बोलतोय, आणि बालिका ज्या आपल्या आहेत की उमलू द्या त्या कळांना, की म्हणजे त्यांना त्यांचं जे मुक्त जीवन आहे ते जगू द्या. त्यांचे अधिकार नेमके काय काय सांगता येतील, म्हणजे कायद्याच्या ह्याच्यातूनही आणि त्यांच्या वैयक्तिक अधिकार? आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांना अधिकार दिले गेलेले आहेत, आणि भारत सरकारने सुद्धा म्हणजे उद्या 11 डिसेंबर, तर 11 डिसेंबर 1992ला भारत सरकारने सुद्धा हे मान्य केले की आमच्या देशातल्या मुलांना अधिकार आहेत. आणि हे 1, 2, 3, 4 नव्हे तर जवळजवळ 54 अधिकार मुलांना दिले गेलेले आहेत. आणि ह्या 54 अधिकार मुलांना मिळावेत म्हणून आपण सगळ्या मोठ्या माणसांनी प्रयत्न करायला हवे. आणि हे अधिकार मिळवून देताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल बोलले गेले. म्हणजे आपण खास करून मुलांना मुलींना ऐकलं पाहिजे, आपण खास करून मुलींना समजून घेतलं पाहिजे, मुलांना जगण्याचा अधिकार आपण दिला पाहिजे, मुलांचा सहभाग आपण घेतला पाहिजे, खास करून आपण मुलींना उमलू दिलं पाहिजे,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या मुलांचं संरक्षण आपण सगळ्या मोठ्या माणसांनी केलं पाहिजे. संरक्षण कशापासून, जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा मुलांचं संरक्षण आपण उपेक्षित होण्यापासून केलं पाहिजे. मुलांचं संरक्षण आपण त्यांना वेगवेगळ्या शारीरिक इजा पोचवतो त्याच्यापासून केलं पाहिजे. आपण त्यांना कुठल्याही प्रकारचं शोषणाचं बळी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण आजही आपल्याला चित्र समाजामध्ये वेगळं दिसतं. आजही एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा मुलांचं शोषण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होतं, मुलींचं शोषण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होतं. आणि हे शोषण करणारी पुन्हा आपण सगळी मोठी माणसं आहोत, म्हणून आपण संवेदनशीलपणे वागणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. खूप छान मुद्दा असं तुम्ही सांगितलं की आपण संवेदनशीलपणे वागणं हीच मोठी गरज आणि प्रत्येकाने अशी समजून घेतली पाहिजे. पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की समाजामध्ये मुलाचा जन्म झाला की आपण भाग्य होऊन जातं आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा म्हातारपण झाला असं समजून आनंद व्यक्त केला जातो. आपण शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये पाहतो तर मुलगी झाली तर शाप वरदान असं समजून कधी कधी भ्रूण हत्या पण केली जाते आणि त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय संरक्षणात असं आढळलं आहे तर मुलींची संख्या ह्या मुलांपेक्षा अतिशय कमी झालेली आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने मुलांची संख्या समतोल राखणं हे अतिशय आवश्यक आहे. तर कृपया आपण याच्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. सर, ही चर्चा अशीच पुढे चालू राहण्यात आपला एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मुलं न देण्याचं कारण काय, तर तिचे संगोपन, शिक्षण, लग्न, त्यासाठी हुंडा, त्यानंतर त्यावर होणारे अन्याय अत्याचारानं धास्ती, परत दुसऱ्या पराया धन म्हणून तिला दुसऱ्या घरी पाठवायचं, तिथलं जीवन तिचं कसं कंठणार म्हणून ती सुद्धा चिंता. म्हणून त्या मुलीला तर आजच मला वाचायला मिळालं की सीबीएसई त्या मंडळाने मुलींच्या शिक्षणासाठी ज्या कुटुंबात एकुलती एक मुलगी आहे तिच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचं उपक्रम योजलेला आहे. हे फार स्तुत्य कार्यक्रम आहे. तसंच फक्त तिला 12वी पर्यंत नाहीये, ती जिथपर्यंत शिकते कुठले शिक्षण घेणार आहे हे दिले तरी आई वडिलांची काय धास्ती कमी होईल आणि मुली त्यांच्या कळ्या खूप जोमानं उमलतील. आणखी एक म्हणजे एकुलती एक मुलगी असणाऱ्या पालकांना, आई वडिलांना सन्मान करावं, इन्सेंटिव्ह द्यावा. त्या आई वडिलांचं अरे कौतुक केलं पाहिजे. एका मुलीवर त्याने काय केलं, आपलं म्हातारपणाची काठी म्हणून त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. हे असं करावं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद उमाजी, धन्यवाद. संतोषजी, की निश्चितच मला असं वाटतं आधी भारत सरांनी जो मुद्दा उपस्थित केला खरं तर त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला होता. फक्त मी थोडंसं करेक्शन केलं त्याच्यामध्ये की आपण खरं तर स्त्री भ्रूण हत्या असं जे म्हणतो त्याच्याऐवजी आपण ते स्त्रीलिंगी भ्रूणाची हत्या असं आपण त्याला बघितलं पाहिजे. कारण आजही आपल्या समाजामध्ये हे प्रकार फार मोठे आहेत. फक्त आणखीन एक जो मुद्दा मला स्पष्ट करावा असं वाटतं या ठिकाणी की ग्रामीण भागामध्ये हे घडतं असा जो आपला समज आहे तो फार चुकीचा आहे. शहरी भागात आणि खास करून शिकलेली लोक अशा पद्धतीने वागण्यात मोठा पुढाकार आहे, हे वास्तव आहे. आणि मला वाटतं हे आपण शिकलेल्या लोकांनी हे वास्तव स्वीकारायला हवं की आपल्याकडनं खूप मोठ्या चुका होत आहेत. ग्रामीण भागामध्ये चित्र नाही आहे. ग्रामीण आदिवासी भागामध्ये मुलींना खूप मोठा सन्मान दिला जातो आणि आदिवासी भागात तर स्त्रियांना जास्त महत्त्व दिलं जातं. एक्झॅक्टली. आणि उमाताईंनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केला, मला असं वाटतं की ज्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया पुढाकार घेऊन काम करतायत त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आजही आपल्या समाजामध्ये मुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्या पद्धतीचे प्रयत्न केलेले दिसत नाही. म्हणजे आमचा अनुभव असा आहे की ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा ज्या गावामध्ये ज्या इयत्तेपर्यंत शाळा आहेत त्या इयत्तेपर्यंत मुली शिकायला तयार असतात. पण त्यानंतरच्या इयत्तेची शाळा जर गावापासून लांब असेल, 2-3 किलोमीटर अंतरावर असेल, तर पालकांची तयारी नसते मुलींना पाठवण्याची. आणि मुलींना जरी किती शिकावं असं वाटत असलं तरी सुद्धा वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये मुलींना असं वाटतं की आम्ही शाळेत गेलो तर आम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे मुलींना शिकण्याची इच्छा आहे पण समाजातलं वातावरण जे आपलं आहे ते मुलींसाठी शिकण्यासाठी पोषक नाहीये, हे वास्तव आहे. आणि ते कसं पोषक करता येऊ शकतं यासाठी मग आपल्या सगळ्या मोठ्या माणसांनी पुन्हा पुढाकार घेण्याची गरज आहे. मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की ह्या कळ्या फक्त उमलूच नव्हे तर फुलू द्याव्या, त्यांना आणखीन पुढे वापरायला, त्यांना पुढे आणखीन काही गोष्टी चांगल्या करायला मदत करावी. आणि म्हणून आपल्या मोठ्यांची ती जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबातल्या लोकांची ती जबाबदारी आहे की कशा
भूमिकेतनं आपण आपल्या घरातल्या मुलांना, घरातल्या मुलींना दोघांनाही उमलू देऊ शकतो, फुलू देऊ शकतो आणि त्यांचं संगोपन आपण नीट करू शकतो आणि त्यांना मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांना आपण त्यांच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपण सहभाग देऊ शकतो आणि त्यांना पुढाकार घ्यायला मदत करू शकतो. अगदी खरं आहे रोशनीजी. जसं संतोषजीने एक पाऊल पुढे की नुसतं उमलू द्या नाही, त्यांना फुलू द्या. आणि जसं उमाजींनी सांगितलं की हे उमलताना लग्न, संगोपन, शिक्षण आणि नंतर ती कुणाकडे तरी जाणार, वंशाचा, जसं भारतजींनी सांगितलं की वंशाचा दिवा, ह्या सगळ्या शक्यता त्यांच्या त्या प्रवासात येत असतात. तुम्ही काय सांगाल? सर तुम्ही सांगा की कारण की मला असं वाटतं की याच्यामध्ये विवाहाचा जो एक मुद्दा आला, म्हणजे आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये 17 जिल्हे असे, 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी 40% अधिक मुलींचा विवाह हा वयवर्ष 18 वर्षाच्या आत होतो. म्हणजे आज आपण एक विकसन म्हणजे देश असं म्हणतो प्रगत तरी राष्ट्रामध्ये आपण असताना सुद्धा ही स्थिती आहे आपल्याकडे की आजही 40% आणि 100 40 मुलींचा विवाह 18 वर्षाच्या आत होतो. ही संख्या खूप मोठी आहे आणि ते भयावह आहे आणि त्याच्याबद्दल मग आपण अधिक जागरूक होण्याची गरज आहे. शहरांमध्ये सुद्धा हे चित्र दिसतं आणि रोशनीचा सुद्धा तो अनुभव असेल की शहरांमध्ये सुद्धा चित्र हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतं. खरं. सर मला तुम्हाला विचारायचं की जसं आता मगाशी तुम्ही सांगितलं की उमाजींनी आणि सांगितलं की भारतींचा जो मुद्दा होता की ग्रामीण भागामध्ये स्त्री भ्रूण हत्या किंवा स्त्रीलिंगी हत्या, पण मग ग्रामीण भागातील मुलींचे प्रश्न आणि आपल्या शहरी भागातील मुलींचे प्रश्न यात काय फरक आहे ते सविस्तर सांगा. निश्चित. म्हणजे शहरांमधनं कसं की मुलांना ऍक्सेस टू सर्व्हिसेस आहेत, म्हणजे बऱ्याचदा वेगवेगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांपर्यंत पोहोचणं मुलांना सोपं जातं. ग्रामीण भागात परिस्थिती तशी नाही आहे. ग्रामीण भागामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे हाकेच्या अंतरावर आहेत अशी स्थिती नाही आहे आणि त्याच्यातनं मग वेगवेगळ्या म्हणजे शिक्षणाची सोय अडचण येते मुलींना. मुलींना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी बाहेर जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल, अडचण येते मुलांना. शहरांमध्ये ऍक्सेस आहेत, ट्रान्सपोर्टची साधनं आहेत. आजही गावांमध्ये अशी स्थिती आहे की केवळ जायला गाडी नाही म्हणून मुलींना शाळेत जाता येत नाही. आपल्याकडे मानव विकास मिशनच्या बसेस चालतात, निळ्या रंगाच्या बसेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालतात. खूप लोकांनाही माहित नाही की ह्या बसेस फक्त मुलींच्या प्रवासासाठी दिल्या गेलेल्या आहेत, परंतु ह्या सगळ्या बसेस आपण मोठी माणसं वापरतो आणि त्याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्था आज घडीला उपलब्ध आहेत. ह्या व्यवस्थांचा वापर आपण सगळ्यांनी करायला हवा आणि ह्या व्यवस्थांचा वापर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रणांना सुद्धा भाग पाडलं पाहिजे असं आमचं सारख्यांचं मत आहे. अगदी खरं. रोशनीजी, जेव्हा आपण मुलींचे प्रश्न किंवा समस्या याविषयी बोलतो, अधिकारांविषयी बोलतो, तर मुलींच्या विशेष गरजा काय आहेत, काय सांगाल तुम्ही सविस्तर? तर आधी सरांच्या प्रश्नाला थोडंसं जोडून की मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, तर सरांनी सांगितलं की शहरात सोयी सुविधा आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये नाहीत. पण सर मला थोडंसं जोडायचं की जरी सोयी सुविधा जरी असल्या तरी त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्या मोबिलिटीवरती कंट्रोल केला जातो की बाबा आहेत पण आता ह्या टायमाला जात नाही, ह्या टायमाला यायचं. ह्या परत पुन्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळी बंधनं पुन्हा येतातच. म्हणजे सोयी सुविधा असूनही त्याचा तेवढासा लाभ घेता येत नाहीत मुलींना. दुसरा प्रश्न तुमचा? तो दुसरा प्रश्न आपण घेऊया, आधी फोन घेऊया. अजय पालीवाल आपल्याशी बोलतात नागपूरवरून. नमस्कार. हॅलो. बोला. उमलुद्या कळ्यांना आपल्या सर्व मुलं मुलींसाठी आपण सगळं सारखं येतं. आजकाल एक नवीन प्रवृत्ती आपल्या इथं निर्माण झालेली आहे, लिव्हिंग इन रिलेशनशिप. लिव्हिंग इन रिलेशनशिप ही आपल्या समाजात येणाऱ्या प्रवृत्तीला घातक आहे आणि त्याच्याविषयी आपण जागृती निर्माण व्हायला हवी. कारण का कसं आहे, येणारी जी नवीन पिढी आहे ही जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पडते घरात 12वी पर्यंत जोपर्यंत गावात असते तोपर्यंत ठीक पाहिजे. ते नवीन प्रवृत्ती आहे, कोणी नोकरीसाठी बाहेर पडतो तर ते एक उपभोग प्रवृत्ती निर्माण झाली आहे मुलींविषयी. तर ते उपभोग वृत्ती कमी व्हायला हवी आणि ती त्यांना एक सशक्त भूमिका त्यांची समाजात निर्माण हवी. कारण की समोर चालून हे बेकार प्रवृत्ती समाजात निर्माण होणार, एक घातक प्रवृत्ती निर्माण होणार. कारण की पती पत्नी म्हणून राहणे एक वेगळी गोष्ट आहे, पण पती पत्नी सारखे राहणे ही समाजाला घातक प्रवृत्ती निर्माण होणार आहे. तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे अजयजी. संतोषजी, मला असं म्हणायचं की आजचा जो आपला विषय तो थोडा वेगळा आहे की राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कार्यक्रम आणि आपण 18 वर्षापर्यंत जेव्हा बोलतो आणि मुळात आपल्याला असं म्हणायचं की उमलू द्या कळ्यांना की जर मुलं आणि मुलगी
ही गोष्ट पुढची जाऊन, पण सुरुवातपासूनच जर त्यांना संरक्षण दिलं आणि जर त्यांच्या मनातले हे भेद कमी केले, जसं मुलींना आपण सांगतो की तू असं वागलं पाहिजे आणि मुलांना वेगळं, तर ह्याच्यावर तुम्ही सविस्तर तुमचं मत काय सांगा? निश्चित, म्हणजे मला असं वाटतं की अजय जी बोलले मगाशी तो वेगळा मुद्दा असला तरी सुद्धा आजही आपल्याकडे पुन्हा मुलींनी असं कसं वागलं पाहिजे याच्याबद्दल आपण आडून बोलतो आहोत. आणि मला वाटतं हे आडून बोलणं आपण थांबवलं पाहिजे या सगळ्या माध्यमातून. मुद्दा खरा या ठिकाणी सगळ्या कसा आहे की आपण आपल्या घरातल्या मुलांना काय समजून सांगतो आहोत, आपण आपल्या घरातल्या मुलांशी काय बोलतो आहोत, आपल्या घरात जी पुरुष मुलं आहेत त्या मुलांसोबत आपलं नेमका संवाद कसा आहे, आपल्या घरातल्या पुरुष मुलांना आपण हे सांगतो आहोत का की तू घरातल्या स्त्रियांशी, घराबाहेरच्या स्त्रियांशी, मुलींशी कसं वागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं इथे जर आपण भूमिका मोठ्या माणसाने नीट बजावली, आपल्या घरातल्या मुलांना आपण कुठल्याही मुलीसोबत हिंसा तू करायची नाहीस असं बजावून सांगितलं, कुठल्याही मुलीला तुझ्याकडनं त्रास होणार नाही याची तू काळजी घेतली पाहिजे असं बजावून सांगितलं, तर मला असं वाटत नाही की आपण बाकीच्या गोष्टींना घाबरण्याची गरज आहे. आपण मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे, मुलींनाही आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे आणलं पाहिजे. गरजेचं नाही आहे की हे सगळं मुलींकडनंच होतं. मुलांना आपण नीट त्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन एक तो मुद्दा मला या निमित्ताने सांगावा असं वाटतं आपल्या सगळ्यांना की हिंसेबद्दल जेव्हा आपण बोलतो आणि खास करून मुलींसोबतच्या हिंसेबद्दल बोलतो आपण तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची हिंसा मुलींसोबत होत असते. मग ती घरामध्ये असते, मग ती शाळेमध्ये असते, मग ती समाजामध्ये असते, मग ती प्रवासादरम्यान असते, प्रवासाच्या नंतर असते. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या ठिकाणी पुरुषांकडूनच मुलींची हिंसा होते हे वास्तव आहे. आणि ह्या वास्तवाचा स्वीकार आपण सगळ्या पुरुषांनी केला पाहिजे आणि हे बदलण्यासाठी आपला पुढाकार असला पाहिजे. मग तुमची आणि माझी मुलं नक्कीच सुरक्षित राहतील. अगदी खरं. आणि नंतर म्हणजे जे लिव्ह इन रिलेशनशिप किंवा हे जे काही मुद्दे आहेत तो त्यांचा निर्णय आहे, मोठ्यापणी त्यांनी काय करावं आणि काय करू. पण मला वाटतं सुरुवातीलाच त्यांना एक चांगलं संरक्षक वातावरण आणि मानसिकता चांगली त्यांची तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. रोशनीजी, मगाशी आपण आपल्या मुलींच्या विशेष गरजा काय असतात या मुद्द्यावर बोलत होतो, त्याबद्दल जरा सांगा. एकतर सर्वात आधी आम्हाला मुली म्हणून संबोधलं जाणं पाहिजे आणि आमचा व्यक्ती म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे एक त्यांची सगळ्यात महत्वाची गरज असं मला वाटतं. सरांनी सांगितलं की संरक्षित वातावरण शाळेमध्ये नसतं किंवा वेगळ्या ठिकाणी नसतं, तर आमच्याकडे एक संरक्षित वातावरण असलं गेलं पाहिजे. मुलांचा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे आमच्याकडचा तो बदलला गेला पाहिजे, ती मानसिकता बदलली गेली पाहिजे. शाळेमध्ये मला असं वाटतं जर आपल्याला समान वागणुकीची किंवा समानतेचे समाज निर्माण करायचा तर शाळेपासूनच स्त्री पुरुष समानतेचे प्रशिक्षण घेतले गेले पाहिजे. आणि जर अशी कुठे मला कुठे अडचण आली किंवा काय आली असे काउन्सिलिंग सेंटर प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक ठिकठिकाणी असले पाहिजेत असं मला वाटतं. संतोषजी, आपण हा जो विषय आहे की उमलुदा कळ्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या एक वयाची व्याख्या बघितली, अधिकारांविषयी बोललो आहेत, त्यांची मानसिकता कशी समाजाची दूर झाली पाहिजे त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. एक हिंसेच्या व्याप्तीबद्दल तुम्ही बोललात की हिंसा नक्की किती मोठी व्याप्ती आहे त्याची? नक्कीच. मला असं वाटतं की मुलांसोबतची हिंसा आपण जर बघितलं तर त्याची खूप मोठी व्याप्ती आहे. म्हणजे 2007 साली भारत सरकारने एक अभ्यास केला होता, नॅशनल स्टडी ऑन चाइल्ड अब्यूज, आणि ह्या अभ्यासामध्ये असं निष्पन्न झालं की 10 पैकी 6 मुलांची आणि मुलींची वेगवेगळ्या प्रकारची हिंसा समाजामध्ये होत असते. नुकताच युनिसेफ आणि काही संस्थांनी मिळून, 9 इज माइन अशा काही संस्थांनी मिळून मुलांच्या संदर्भातल्या मुलांच्या हिंसेबद्दलचा एक अभ्यास केला आणि या अभ्यासामधलं चित्र फार भयानक आलेलं आहे. बऱ्याचशा मुलांनी आणि मुलींनी असंही सांगितलं त्या अभ्यासामध्ये की घरंही आमच्यासाठी असुरक्षित आहेत. म्हणजे घरांमध्ये सुद्धा मुलांवर हिंसा केली जाते हे समोर आले. काही मुलींनी असंही सांगितलं की शाळा हे आमच्यासाठी असुरक्षित आहेत. काही मुलींनी असंही सांगितलं की शाळा आणि घर यातलं जे अंतर आहे या अंतरावर आमच्यासोबत जी छेडछाड केली जाते त्याच्यामुळे आम्हाला असुरक्षित वाटतं असंही सांगितलं. काही मुलींनी असंही सांगितलं की आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये किंवा आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यासाठी असुरक्षित जागा आहे. म्हणजे कदाचित त्या मोठ्यांसाठी सुरक्षित जागा असतील पण मुलांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी त्या असुरक्षित जागा आहेत आणि ह्या असुरक्षित जागा ह्या सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. छेडछाडीचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठं आहे आणि छेडछाडीमुळे मुलींनी आत्महत्या करणं, छेडछाडीमुळे मुलींनी शाळा सोडणं, छेडछाडीमुळे मुलींनी शाळेत जाण्याचं थांबवणं हे प्रमाण या अभ्यासातून खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलेलं आहे. त्या ह्याच्यातून हे जे प्रमाण आले त्याच्याविषयी मुलांची संवाद साधणंही खूप गरजेचं आहे. आपण त्याच्याविषयी बोलूया. सर, एक फोन घेऊया. वृषाली काळे आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार. नमस्कार वृषालीजी, बोला. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की आपण ज्या वेळेला मुलींना बाहेर म्हणजे कुठेही बाहेर पाठवतो, घराच्या बाहेर शिक्षणासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर पडायला लागतं स्त्रीला,
पण ज्या वेळेला काही वाईट गोष्टी घडतात त्यावेळेला कायदा, वकील सगळेजण हा 16 वर्षाच्या खालचा आहे, मग त्याने काही त्याच्याकडून काय वाटेल ते घडू देत, त्या बाईचा जीव जाऊ देत, तिथे त्याला शिक्षा होत नाही. आणि जोपर्यंत अशा शिक्षा होत नाहीत ना तोपर्यंत मुलींना बाहेर पाठवायच्या वेळेला माणसं, आई वडील, तिचे जे काळजी आहे ती माणसं विचार करणारच करणार. ज्या वेळेला आपल्या इतिहासात जे घडलेलं आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी परत पाठवलं ना त्यावेळेला विचार करायला लागत नव्हता माणसांना. पण आज परिस्थिती आपण बघायची की परिस्थिती काय आहे आणि मग कसं पाठवणार आई वडील बाहेर गावी किंवा कुठेही बाहेर. दुसरी गोष्ट मॅडम आता जे म्हणाले की ठिकठिकाणी समुपदेशक पाहिजेत. सरकारने आपल्यासाठी किती करायचं, म्हणजे आपण हे नाही का काम करू शकत, आपण सगळं सरकारवरच ढकलणार का, हा प्रश्न आहे माझा. धन्यवाद वृषालीजी. त्यांचा जो त्यांच्याला आपण उत्तर तर देऊयाच, पण त्याचा तो दुसरा जो मुद्दा होता आणि तो खरंच खूप छान आहे आणि तो आपल्या यांनी पुढे यायला पाहिजे की सगळं काही सरकारवर नाही तर आपलीही जबाबदारी आहे. म्हणजे संतोषजी जसं त्यांनी सांगितलं की बाहेरगावी मुलींना पाठवण्यासाठी कधी कधी परिस्थिती असते, फायनान्शियल त्यांची कंडिशन असते, पण पालकांची काळजी त्याला एक जबाबदार असते. समाज अजून तसा बदललेला नाहीये, त्याच्यामागे काय तुम्ही सांगाल? हे सगळं मान्य आहे की काळजी म्हणजे कुठल्याही आई बाबांना आपल्या मुलांची काळजी ही शेवटपर्यंत असते, म्हणजे तो प्रश्न नाहीच आहे, ती काळजी घेतली गेली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. तुम्ही जी डॉक्टर वृषाली तुम्ही जो मुद्दा समोर आणला तो फार महत्त्वाचा आहे की कायदे जरी मुलांसंदर्भात केलेले असले तरी सुद्धा बऱ्याचदा कायदे हे मुलांचं संरक्षण करण्यासाठी केलेले असतात आणि अशा कायद्यांचा उपयोग करत असताना आपला सगळ्यांचा फार एक मोठा गैरसमज आहे की मुलं जेव्हा काही करतात तेव्हा त्यांना काही केलं जात नाही, असं नाही आहे. मुलांसाठी बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण 2015चा जो कायदा तयार केलेला आहे, हा कायदा जरी मुलींचं संरक्षण करत असला तरी सुद्धा त्याच वेळेस या कायद्याच्या अंतर्गत जर लहान मुलांकडनं म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या मुलांकडनं किंवा मोठ्या माणसांकडनं जर काही मुलांसोबत किंवा मुलींसोबत काही एखादा गुन्हा घडला तर त्याला वेगळ्या पद्धतीने ज्युनियर जस्टिस सिस्टीममध्ये आणून त्या मुलाला कसं त्याचं समुपदेशन केलं जाईल, त्याला कशी मदत केली जाईल आणि त्याच्यातनं त्या सगळ्या मानसिकतेतून त्याला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले जातील या दृष्टीने सुद्धा काम केलं जातं. आणि मला असं वाटतं की हे काम मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. आणि जो मुद्दा मगाशी रोशनीने सुद्धा मांडला की समुपदेशन आणि समुपदेशक आपल्या समाजामध्ये आपण सगळ्यांनी तयार करण्याची गरज आहे. आजच्या घडीला आपण जर पाहिलं टेक्निकली तर फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2,500 समुपदेशक जे प्रोफेशनली काम करणारे आहेत आणि महाराष्ट्रातली मुलांची लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ ती 6 करोडच्या आसपास येते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थेपर्यंत पोहोचणं यासाठी आपल्या सगळ्या मोठ्या माणसांना, पालकांनाच समुपदेशकाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि भविष्यात ती जबाबदारी घेण्यासाठी मला असं वाटतं की अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या आणल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी पुन्हा जो मुद्दा येतो की आपल्या मोठ्या माणसांनीच नीट संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. एकट्या शासनाने नाही तर शासनाने आपण दोघांनी मिळून हे काम नीट करण्याची गरज आहे. जेव्हा कदाचित आपण हे सगळेजण मिळून चांगलं काम करू तर मे बी 2060-2070 या दिवशी आपल्याला खूप चांगले दिवस पाहायला मिळतील. अगदी खरं. काय सांगाल रोशनीजी, म्हणजे आपण न घाबरता आपल्या मुलींना न काळजी करता कुठेही पाठवू शकू, म्हणजे तिच्या विकासासाठी? नक्कीच. 2011 मध्ये म्हणजे शहर सुरक्षित आहे की नाही मुलींसाठी, महिलांसाठी 2011 मध्ये अक्षरा आणि हिंदुस्तान टाइम्सने एक सर्व्हे केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे स्टॅटिस्टिक्स आले तर त्यामध्ये बऱ्याच महिला आणि मुलींनी म्हणतात 5,000 महिला आणि मुलींचा सर्व्हे करण्यात आलेला होता. 95% महिला आणि मुली म्हणतात की आम्हाला मुंबई असुरक्षित वाटते आणि 47 लोक असे म्हणतात, म्हणजे महिला आणि मुली म्हणतात की बसमधून प्रवास करताना आम्हाला असुरक्षित वाटतं. मग ही असुरक्षेची भावना म्हणजे नक्की काय? तर वेगवेगळे होणारे अत्याचार, मग ते लैंगिक असू दे, मानसिक असू दे, आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी होतात. हे कुठे आणि सुरुवात असं पण नेहमी म्हणतो की 7च्या आत घरात या मुलींनी, तर काम घरात सुरक्षित वातावरण असतं. आणि मगाशी सरांनी सांगितलं की घरातलंही वातावरण असुरक्षित वाटतं, म्हणजे किती विरोधाभास आहे. मग घरात यायचं की नाही? जर अत्याचार होताना अत्याचार करणारे ही जी लोक आहेत ते बरेचसे आपल्या नातेवाईकांतले जास्त असतात. मग अशा वेळी करायचं काय? तर मला असं म्हणायचं, सगळ्या मुलींना असं म्हणायचं आहे की नेहमी आपण नाही बोलायला शिकलं पाहिजे. जर आपल्याला वाटतं की माझ्यावरती अत्याचार होतोय, मला हे सहन होत नाहीये, तर आपण आवाज उठवायला पाहिजे. आणखीन एक रिसर्च असा म्हणतो की जर 10 अत्याचार होत असतील आणि आपण 10 पैकी 8 म्हणजे अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला तर 8 लोक तिथे शांत होतात. म्हणजे फक्त आपण आवाज उठवायची फक्त एक पाऊल आपण उचललं गेलं पाहिजे. म्हणून अत्याचार झाला तर आपण स्वतःला कमी न लेखता त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे असं मी सांगेन. अगदी खरं संतोषजी, हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे की आपण आज जे उमलुद्या कळल्यानं आणि त्यांचे अधिकार, त्यांची मतं किंवा त्यांच्या प्रश्नांविषयी सगळ्यांविषयी बोलताना से नो,
म्हणजे नाही म्हणायला मुलींनी शिकलं शिकलंच पाहिजे, पाहिजे. कुठे कधी कसं. आणि मला मुळात असं म्हणायचं आहे की हा जो सर्वे आहे किंवा ही जी समुपदेशकांची सुद्धा कमी आहे, पण सुरुवातीला घरातूनच तिला एक समुपदेशन मिळालं पाहिजे लहानपणापासून, केवळ तिला नाही मुलाला. तर त्या मुलालाही. मुलाला सुद्धा. आणि त्याच्यामध्ये शासनाच्या बऱ्याच अशा योजना आहेत अधिक, त्याविषयी पण आम्हाला कळू देत. निश्चित. म्हणजे मला हे सांगायला आनंद वाटतो की आपल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, प्रेक्षकांना, की मुलांच्या संरक्षणासाठी आज घडील्या प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या 6 यंत्रणा आजच्या तारखेला उपलब्ध आहेत, ज्यांची मदत आपल्याला कधीही घेता येऊ शकते. राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर यंत्रणा आहेतच, पण राज्य स्तरावर बाल हक्क आयोग आहे, जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती आहे जी मुलांची काळजी आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असते. जिल्हा स्तरावर बाल न्याय मंडळ आहे, ज्यांची मदत आपल्याला घेता येऊ शकते. जिल्हा स्तरावर विशेष बाल पोलीस पथक असतं की ज्यांची मदत आपल्याला या सगळ्या कामासाठी घेता येऊ शकते. आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत, ह्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये विशेष बाल पोलीस अधिकारी नेमला गेलेला आहे. आणि हा विशेष बाल पोलीस अधिकाऱ्याला मुलांच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे, मुलांशी कसं वागावं याबाबतीत त्याला माहिती दिली गेलेली आहे. आणि ह्या सगळ्यांची मदत आपल्याला आपल्या सगळ्या कामामध्ये घेता येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोठ्या माणसांकडून आणखीन एक जी गोष्ट व्हायला पाहिजे, म्हणजे जसं मुलांनी नो म्हटलं पाहिजे, तसं आपण मोठ्या माणसांनी सुद्धा मुलांकडून काम करून घेण्याला नो म्हटलं पाहिजे. कारण आजही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा चित्र बघतो तर घरकामासाठी मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आणलं जातं. आणि या घरकामातल्या मुलींना जेव्हा आणलं जातं तेव्हा त्यांच्यासोबत 4 भिंतींच्या आत घरातल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचं शोषण होत असतं. आणि ह्या शोषणाला सुद्धा आपण मोठी माणसं जबाबदार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या माणसांनी मुलांना शिकवता मोठ्या माणसांनी सुद्धा या काही गोष्टींना नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. सागर म्हात्रे आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. बोला सागरजी. हा, हॅलो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हो, हॅलो मॅडम, मी सागर म्हात्रे बोलतोय डोंबिवलीवरनं. मॅडम, हल्ली जे पिक्चर वगैरे ते दाखवतात टीव्हीला वगैरे किंवा थिएटरला वगैरे, काय त्या थिएटरला जे दाखवतात किती म्हणजे लेडीजचे किती अंग प्रदर्शन वगैरे असतात. हल्ली तर मुलं बघतातच, म्हणजे काय बोलू शकत नाही त्यांच्यासमोर, म्हणजे काय बोलावं आणि काय सांगावं काय कळत नाही. पुन्हा आता मराठी इंडस्ट्रीमध्ये पण हल्ली हिंदीचेच रिमिक्स मारतात, म्हणजे त्यांच्या टाईपच हल्ली लेडीजचे बहुतेक कपडे तसेच असतात, तसंच म्हणजे हल्ली तसेच पिक्चर काढतात. काय चाललंय म्हणजे एका बाजूने आपण कधी कधी सांस्कृतिक कार्यक्रम दाखवतो, त्यांच्याबद्दल बोलतो. तुम्ही साधे मराठी प्रोग्राम पण तुम्ही जेव्हा ते दाखवता ह्याच्यामध्ये वगैरे, त्यांचे पण तुम्ही असे कार्यक्रम वगैरे बघा की कसे लेडीज म्हणजे कपडे असे घालून येतात. पिक्चर मध्ये पण बघा हे ते कुठेतरी काहीतरी थोडंसं पिक्चरला आळा घातला पाहिजे. कारण सगळी फॅमिली बसलेली असते, काय आपण सांगतो, काय बोलतो, काय करतो ह्याचं काही भान राहत नाही त्या मुलांमध्ये सांगायला, काय कळत नाही, म्हणजे कुठेतरी गोंधळ होऊन जातो. तर काहीतरी काहीतरी शासनाने किंवा फिल्म इंडस्ट्रीने ह्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरं सागरजी, हा तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे. संतोषजी, मला असं म्हणायचं आहे की आता हा जो खरं तर मनोरंजनाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्येही पुन्हा आपणच म्हणजे आपल्यासारखीच माणसं आहेत हा विचार कुठेतरी व्हायला हवा. आणि आजचा जो आपला ठळक मुद्दा आहे की उमलू द्या कळ्यांना, म्हणजे ज्या मुली आहेत ही कुठची पुढची गोष्ट आहे. पण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की 17 जिल्ह्यांमध्ये अजूनही बालविवाह होतो, म्हणजे ह्या कुठला तरी जो एक तळागाळातला हा जो मुद्दा आहे तिथून आपल्याला काम करण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी हे मोठे मुद्दे दूर होऊ शकतात. तुम्ही काय सांगाल? निश्चित. म्हणजे सागरजीने जो मुद्दा मांडला थोडंसं त्याच्याबद्दल माझं दुमत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे केवळ कोणी काय दाखवावं आणि कोणी काय पाहावं हे वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून अवलंबून असतो. मे बी एखादा मुद्दा मी पाहत असताना मी जेव्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम बघायला माझ्या मुलासोबत किंवा मुलीसोबत बसतो तर त्याबाबत मी मुलांसोबत संवाद साधतो का? आपल्याकडे अजूनही त्या संवादाची कमी आहे. आणि आपण आपली मोठी माणसं आपलं गिल्ड लपवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमावर बंदी घाला अशी चुकीची मागणी करतो. मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी अभ्यासाला कमी पडतो आहोत, आपण मुलांसोबत बोलायला कमी पडतो आहोत, आपण मुलांसोबत काय मांडणी केली पाहिजे हे आपल्याला कळत नसल्यामुळे बऱ्याचदा आपण हे सगळं बाकीच्या लोकांनी बंद करावं, म्हणजे आम्ही आमच्या. पण माफ करा सागर साहेब, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एका क्लिकवर हे सगळं अवेलेबल आहे. तुम्ही टीव्ही बंद कराल, तुम्ही कार्यक्रम बंद कराल, पण नेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, तेव्हा त्याचं तुम्ही काय कराल? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे केवळ थांबवून चालणार नाही आपल्याला, तर त्या भूमिकेत आपण
माध्यमांची गरज आहे की एका क्लिकवर सगळं मटेरियल, सगळं साहित्य उपलब्ध आजच्या तारखेला मुलांसाठी उपलब्ध आहे. आणि ह्या नेटच्या मायाजालामध्ये आपल्याला नेमकं काय बघावं, काय ऐकावं, कसं बघावं, काय पाहावं, हे आपल्या मुलांसोबत आपण बोललं पाहिजे. आपण मुलांसोबत तयारी केली पाहिजे आणि आपल्या मुलांचा दृष्टिकोन आपण त्या पद्धतीचं विकसित केला पाहिजे. चांगलं किंवा वाईट हे सांगायला आपण शिकलं पाहिजे. आणि मला असं पुन्हा पुन्हा वाटतं की आपल्या मोठ्या माणसांचीच ही जबाबदारी आहे की ह्या पद्धतीने आपण मुलांसोबत कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे. आता हे संवाद साधण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे किंवा आपल्याला माहिती घेण्याची गरज आहे, मोठ्याने वाचन करायची गरज आहे, हे तेवढंच वास्तव आहे. अगदी खरं. रोशनीजी, अक्षरा या माध्यमातून, या संस्थेतून तुम्ही बरेच कामं केलेली आहेत मुलींसाठी, मुलांसाठी. तर या मुलींच्या सुरक्षिततेविषयी तुमच्या कामाचा काही अनुभव सांगा आम्हाला, किंवा असा काही एखादा अनुभव किंवा एखादं उदाहरण सांगा मुलींचं. नक्कीच मला सांगायला आवडेल. मगाशी एक तर सर मगाशी बोलले होते की अधिकारांविषयी. तर अधिकारांमध्ये मुलींच्या एक अधिकार जो मला वारंवार वाटतो की तो ही कुठेतरी मिस होतो, की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. जेव्हा सर्वशिक्षा अभियानाचे प्रशिक्षण करत होते आणि गावागावात करत होते आणि ते मुलींसाठीच होते फक्त. आणि तेव्हा मी एका मुलीला म्हटलं की तुझं नाव काय, आणि 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं. पहिल्या दिवशी ती काहीच बोलली नाही, पण माझा नेहमी ट्रेनिंगचा अजेंडा असतो की सगळ्याच मुलींनी बोललं गेलं पाहिजे, आणि ती बोलतच नव्हती. आणि नंतर मी सेकंड इयर म्हटलं नाही, हिला आता बोलतच करायचं आहे आपल्याला. आणि ती बोलत होती, कोणतं हिरून फिरून मी तिच्याकडे जात होती बोलायला, तर तेव्हाही नाही बोलली. आणि तिला मी उभं केलं तेव्हा ती खूप घाबरली आणि तिला दम वगैरे लागायला लागला. तिला बघून मी खूप घाबरली आणि म्हटलं की आता काय करायचं. शिक्षकांना म्हटलं, शिक्षक बोलले की नाही, तिला कोणी प्रश्न विचारले तर ते घाबरते. म्हटलं ओके. मग मी सेकंड स्ट्रॅटेजी ट्राय केली. मग ग्रुपमध्ये डिवाइड केला आणि नंतर ती माझ्याकडे येऊन बोलली आणि नंतर सगळ्यांसमोर तिने ग्रुप प्रेझेंटेशन केलं आणि मला येऊन मिठी मारली की ताई आज मी पहिल्यांदा बोलली सगळ्यांसमोर. आणि म्हणजे मला म्हणायचं की मुलींना कुठेतरी त्यांचे एक्सप्रेशन काय आहे, त्यांना काय म्हणायचं, त्यांचे मत काय हे मांडण्याचा अधिकार त्यांना दिलाच पाहिजे. दुसरं असं म्हणेल की ह्या सर्वशिक्षण अभियानाच्या प्रशिक्षणामध्ये जसं मगाशी म्हटलं की मुलींसाठीच फक्त होते. आणि दुसऱ्या एका मोखडा गावात मी गेलेली होती, तेव्हा मुलं होती, ती बसलेली होती, म्हटली की आम्ही काय करायचं ताई. म्हणतो तुम्हीही बसा. जर मी स्त्री पुरुष समानतेचं प्रशिक्षण घेते आणि फक्त स्त्रियांना का अवेअर करायचं, मुलींनाच का अवेअर करायचं, जसं सरांनी मगाशी सांगितलं की मुलांनाही तेवढं सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. आणि मग ते प्रशिक्षण आम्ही दोघांचंही मिळून घेतलेलं होतं. आणि मुलं म्हणते की आजपासून कळलं आम्हाला की खरंच मुलींवरती खूप अत्याचार होत आहेत किंवा खूप कमी लेखलं जात आहे. आजपासून आम्ही थोडीफार घरात काही छोटी मोठी कामं करायला सुरुवात करू. खरं म्हणजे हा मुद्दा संतोषी खूप महत्वाचा आहे. जसं त्यांनी सांगितलं रोशनीजींनी की त्या अभियानात भाग घेतल्यावर त्या मुलांना कळलं की हा हे मुद्दे आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत. तसं मला म्हणायचं की आपण नेहमीच एकच चालू असते की तू असं करू नकोस, तू असं केलं पाहिजे, त्याच्या बरोबरीनेच दुसरी जी बाजू आहे त्यांनाही सांगण्याची खूप गरज आहे. नाही, निश्चितच. म्हणजे सकारात्मक विचार. बऱ्याचदा आपण नकारात्मक मुलांशी बोलतो आणि आजवरचा अनुभव हा राहिला की जेवढं आपण मुलांशी सकारात्मक बोलू तेवढं मुलं अधिक चांगलं भूमिका घेऊन काम करत असतात. पालक म्हणून सुद्धा आपली महत्वाची जबाबदारी ठरते या सगळ्याच्यामध्ये की आपण घरामध्ये कसे वागतो, त्यानुसार मुलं सुद्धा समाजामध्ये कसं वागायचं हे ठरवत असतात. त्यामुळे समाजामध्ये जे प्रतिबिंब आपल्याला दिसतं हे खरं तर आपल्या कुटुंबाचं प्रतिबिंब आहे. आणि जर ते समाजातलं प्रतिबिंब आपण म्हणतो की बदलायला हवं, तर खरी सुरुवात आपल्याला आपल्या कुटुंबापासून करावी लागेल. आणि कुटुंबात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करू तर आपल्याला त्याचं चित्र नक्कीच समाजामध्ये सुद्धा दिसायला अडचण येणार नाही. एक याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा ठरतो की काही दिवसांपूर्वी म्हणजे मी स्वतः काही आश्रमशाळांना भेटी दिल्या होत्या. तर आश्रमशाळांमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आश्रमशाळांमधल्या मुलींना खूप वाटतं की आम्ही शिकावं, पण त्यांनी जे त्यांची आर्थिकता बोलून दाखवली त्याच्यामध्ये की आम्हाला रात्रीची भीती वाटते, आम्ही दरवाजांना कपाटं लावून बेंच लावून मग झोपतो. मग आमच्यातली जी मोठी ताई असते ती मोठी ताई जबाबदारी घेते, जर कुठे खट जरी आवाज झाला तरी सुद्धा आम्ही त्या ताईला उठवतो. म्हणजे वातावरणामध्ये जे एक असुरक्षिततेचं वातावरण आहे त्याच्यामुळे मुलींना रात्रभर झोपा लागत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला होता. आणखीन एक जी गोष्ट असते की व्यवस्था आपण जर नीट काम नाही केलं तर बऱ्याचशा मुलींना पहाटे 4 वाजता उठून आंघोळ करावी लागते. त्याचं कारण अतिशय क्षुल्लक होतं. कारण एकच होतं की त्या शाळांचे त्या रहिवासी शाळांचे जे टॉयलेट्स होते ते रस्त्याच्या कडेला होते आणि रस्त्याच्या कडेला होते, त्याला दरवाजेच नव्हते. त्याच्यामुळे मग समाजातल्या लोकांची ये जा सुरू व्हायच्या अगोदर मग आपले सगळे विधी आटवायला पाहिजेत. म्हणून म्हणजे ह्या काही गोष्टींमध्ये जर आपण थोडंसं नीट वागलं तर हे सगळं करण्याची गरज लागणार तुम्ही जो संवेदनशील हा जो एक
मुद्दा मांडताय तो खरंच संवेदनशील होण्याची गरज आहे, कारण एकीकडे आपण खूप पुढे गेलोय पण दुसरीकडे ही सुद्धा परिस्थिती अजून आहे. आपला एक फोन घेऊया. विकास सावंत आपल्याशी बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार. हा बोला. एक तर विशेषतः म्हणजे असं होतं की आपल्या घरांमध्ये मुलांच्यासाठी एक सुरक्षित वातावरण असलं पाहिजे मुळातच. आणि सुरक्षित वातावरण असल्यामुळे काय होतं की मुलांना जर बाहेर अत्याचाराला किंवा अन्यायाला बळी पडली तर ती घरात सांगू शकतात, पण ते नसल्यामुळे मुलं बोलत नाहीत, घरात सांगत नाहीत. आणि ह्या सगळ्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की मग मुलं सांगत नसल्यामुळे ते आणखीन वाढत जातं आणि अत्याचाराला जास्त बळी पडतात. तर असं काय करावं त्याच्यासाठी? बरं, धन्यवाद विकासजी. मला असं वाटतं संतोषजी हा फक्त त्यांचा मुद्दा नाहीये, तर आपल्या सगळ्यांनाच सांगा की संवाद साधणं. मगाशी जसं तुम्ही एका आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की आपण काही गोष्टी बंद करू शकत नाहीयेत, पण आपल्या मुलांना बसवून आपल्या बरोबरीने घेऊन एक संवाद साधणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल यांच्या मुद्द्यावर? विकास सर, मला माहिती आहे की जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे तो त्या भूमिकेतनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमका संवाद साधायचा तर आपण काय संवाद साधला पाहिजे आणि संवाद साधण्याची गरज काय आहे. हे वास्तव आहे की आपण घरातल्या मुलांसोबत बोलताना लहान लहान गोष्टींमधनं बोललं पाहिजे, लहान लहान गोष्टींमधनं आपण सुरुवात केली पाहिजे. आणि या लहान गोष्टी काय काय असू शकतात तर ती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या ज्या काही मुलांच्या कृती आहेत, मुलांच्या काम, मुलं ज्या ज्या ठिकाणी आपल्यासोबत असतात मोठ्यांच्या सोबत, त्या ठिकाणी मुलांसोबतचा आपला संवाद जर नीट झाला तर मला असं वाटतं की तो एक चांगला प्रयोग आपण करू शकतो. हा एक मुद्दा. दुसरा जो मुद्दा झाला की आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आसपासच्या लोकांना सुद्धा आपण तयार करण्याची गरज आहे, कारण आसपासच्या लोकांना सुद्धा त्या भूमिकेत आणण्याची गरज राहणार आहे. आणि निश्चितच असे प्रयोग तुम्हाला सुद्धा तुमच्या सोसायट्यांमधनं करता येणं शक्य आहे असं मला वाटतं विकास सर. कारण आपण शहरांमधनं किंवा ग्रामीण भागातनं जी लोक आपण राहतो तेव्हा आपल्या सगळ्यांना पालकांचे गट तयार करण्याची गरज आहे. आणि पालकांचे गट तयार करून आपण पालकांमध्ये आपल्या मुलांसोबतचे संवाद, आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टी शेअर करण्याची गरज लागणार आहे. आणि मला असं वाटतं की त्या भूमिकेत आपण काम करायला सुरुवात केली तर विकास सरांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला आपल्याला चांगलं एक चांगलं वातावरण तयार करण्यासाठी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाने समुपदेशक एक बनलं पाहिजे. रोशनी, हा तुमचा मुद्दा काय तुम्ही सांगा. एकतर विकासजींनी स्वतःहून सांगितलं की सुरक्षित वातावरण घरी असलं पाहिजे. सुरक्षित वातावरण म्हणजे काय की घरातल्या सरांनी सांगितलं की संवाद साधला पाहिजे, मुलांचं मत काय आहे, त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलं पाहिजे, दिवसभरात होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत. तर साहजिकच मुलांना आई वडिलांवर विश्वास तयार होईल आणि वेगळे काउन्सिलिंग सेंटर करायची गरज असते. बरोबर. आणि त्यामुळे मग जर मुलं घरातल्या पालकांशी जर बिनधास्तपणे बोलत असतील तर मग बाकीच्या ठिकाणी मग ते बिनधास्तपणे वावरू शकतील. जर कुठे अत्याचार होतोय, कुठे त्यांना त्रास होतोय त्याविषयी ते नक्की तिथे आवाज उठवू शकतील. अगदी खरं. तुम्ही अगदी एका वाक्यात काय सांगाल, म्हणजे अगदी कार्यक्रमाचा आपला म्हणजे विषय चांगला आणि वेळ कमी आहे, काय सांगाल आपल्या मुलींसाठी? सगळ्यांसाठी, म्हणजे आता उद्देश हे मुलींसाठी पण सगळ्यांसाठी एक छोटीशी लाईन, दरिया की कसम मोजो की कसम ये ताना वाना बदलेगा, तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा. अगदी खरं आहे. खरंच आजचा हा जो विषय होता की उमलू द्या कळ्यांना, सर, की ह्याच्यावर आपण मगापासून बघितलं की त्यांची व्याख्या, अधिकार आणि आता खूप सुंदर अशा 2 लाईन त्यांनी सांगितल्या. तुम्ही आपल्या सगळ्या मुलींसाठी काय सांगाल? निश्चित मला असं वाटतं की आपण या सगळ्या भूमिकेतनं मोठ्या माणसांनी खूप चांगलं काम करण्याची गरज आहे. आणि मोठी माणसं जेव्हा काम करतील तेव्हा ह्या सगळ्या ज्या कळ्या आहेत त्या नुसत्या उमलणार नाही तर चांगल्या फुलतील, चांगल्या पद्धतीने त्या संरक्षित राहतील. आणि समाजामध्ये संरक्षित वातावरण तयार करायचं आपल्याला असेल तर ज्या ज्या संस्था महाराष्ट्रात, मुंबई शहरांमधनं आणि ग्रामीण भागांमधनं काम करतात त्या सगळ्या संस्थांनी जर एक भूमिका घेतली की माझं काम कुठल्याही क्षेत्रात असू देत पण माझं काम करत असताना मी मुलांचा विकास आणि मुलांचं संरक्षण या 2 भूमिका लक्षात ठेवून माझ्या कामाला ते पैलू पाडण्याचा प्रयत्न करेल तर मला वाटतं खूप चांगलं होऊ शकतं. आणि मग आपल्या संस्था ह्या निमित्ताने बंद पडतील आणि मुलं पुढाकार घेऊन काम करतील. या भूमिकेतनं आपल्याला काम करण्याची अगदी खरं. म्हणजे खूप छान सांगितलं की या संस्था बंद पडतील आणि या संस्थांची तर गरजच भासणार नाही. खरं तर तुझ्या जन्माचा हक्क आम्ही नाकारणार नाही, ते या जगाच्या सृजनासाठी तू ये, खरंच ये. आजचा जो कार्यक्रम आहे तुमच्याकडे 2 माध्यम आहे, तो कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. सर, संतोषजी, रोशनी, तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवर लक्ष दिलं आणि एवढी छान चर्चा आपल्याबरोबर केलीत त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमची अनुमती घेण्यापूर्वी उद्या आपला सखी सह्याद्रीचा विषय काय असेल तो आधी पाहूया. उद्याचा आपला विषय आहे मायेची ऊब, राष्ट्रीय मतिमंदत्व पालन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि सहभागी आहेत विद्या फडके, संस्थापक सचिव, घरकुल परिवार संस्था, आणि डॉक्टर शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ.
तुम्ही तुमचे प्रश्न ईमेलद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.